अमरावतीच्या विवाह नोंदणी कार्यालय परिसरात मोठा गोंधळ उडाला। एका युवक युवतीने कुटुंबियांपासून लपून विवाह नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली। दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना पकडलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर रोडवर घायगाव गावाजवळ भीषण अपघात झाला। लग्नाच्या वऱ्हाडासह नाशिककडे निघालेल्या आयशर आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली। छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावरील बिडकीन इथे उभ्या एका कारनं अचानक पेट घेतला। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली। आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। राज्य शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात आलाय। यातच पैठण येथे सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। एफडीआयचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेतलेल्या कारवाईचे कौतुक करण्यात आले। यावेळी माढा येथील सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। सोलापुरात गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले। सुमारे 130 कोटींच्या थकीत बिलाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। पुण्यात भोर तालुक्यातील नसरापूर येथे शिवगंगा नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले। खाद्यपदार्थांचा कचरा आणि इतर घनकचरा मोठ्या प्रमाणावर साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली। नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। बारामतीच्या माळेगावमध्ये अंजनगाव येथे 2 गटात शेतीच्या बांधावरून वाद झाला होता। वादातून तुंबळ हाणामारी होत असतानाच प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या साठवण बंधाऱ्यातील गाळ काढण्याचं काम पांढुर्ली शिवारात सुरू झालं। या कामाचा पाठपुरावा करण्यामध्ये पांढुर्ली ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय आणि रामसेवा संघ पांढुर्ली यांचे योगदान आहे।